राष्ट्रमाता, गोमाता राष्ट्रमाता। गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा मिळावा, तसंच भारत मातेला लागलेला गोहत्येचा कलंक मिटावा आणि गोमातेला तिचा सन्मान परत मिळावा, यासाठी आज रत्नागिरी शहरामध्ये गो सन्मान पदयात्रा काढण्यात आली होती। पतितपावन मंदिर ते तहसीलदार कार्यालय अशी ही पदयात्रा काढण्यात आली होती। यामध्ये मोठ्या संख्येनं रत्नागिरीकर सहभागी झाले होते। नमस्कार, सर्वांना जय श्रीराम। आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी आपल्या रत्नागिरी पतितपावन मंदिर ते तहसीलदार कार्यालय आपण एक गो सन्मान पदयात्रा काढली। त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की आज ज्या देशामध्ये गोहत्येचं प्रमाण ज्या प्रमाणे वाढलेलं आहे, आज देशामध्ये रोज 80,000 गायींची कत्तल होत्या, परत 3,500 किलो टन मांस आज निर्यात केलं जाते। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। भारत मातेवरती गोहत्येचा जो कलंक आहे तो मिटला पाहिजे आणि गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा मिळाला पाहिजे। त्याचसोबत गोमातेचं संरक्षण करण्यासाठी त्या कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे। त्याचसोबत गोमातेला अनुदानित करण्यासाठी गोपालन मंत्रालय व्हावं, अशा पद्धतीची मागणी देशभरातील गोसन्मान आव्हान अभियान याच्या अंतर्गत आज सगळ्या देशभरातील सर्व तालुक्यांमधून केली जाणार आहे। त्याच अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही आज या गोसन्मान पदयात्रेच्या माध्यमातून सरकारपर्यंत जवळजवळ 5,000 स्वाक्षऱ्या घेऊन आणि हजारोच्या संख्येने आज आम्ही तिथे तहसीलदार कार्यालयाच्या इथे जाऊन आम्ही सरकारला हे मागणं मागत आहे, एक प्रार्थनापत्र देत आहे। हे जे काही आंदोलन आहे किंवा हा जो काही अभियान आहे ते साधू संतांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सन्मानाने, त्यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कोणत्याही संस्थेचा, संघटनेचा नाही आहे। हे आंदोलन जे आहे जनतेचं आहे आणि यामध्ये जी भविष्यातली जी काही धोरणं आहेत ते पुढचा टप्पा 27 जुलैला जर का आपली मागणी पूर्ण नाही झाली तर 27 जुलैला पुन्हा कलेक्टरला आंदोलन होणार आहे किंवा पुन्हा निवेदन दिले जाणार आहे। तसंच पुढे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे चार टप्प्यामध्ये हे अभियान चालणार आहे। तर या अभियानामध्ये पुढच्या सुद्धा जेव्हा आपल्याला हे लागेल तेव्हा सर्व आपल्या हिंदू समाजातल्या बंधू भगिनींनी आपण इथे उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो। जय